अखिल भारतीय दवा विक्रेता संघ के आह्वान पर आज जिले भर की दवा दुकानों को 100% बंद रखा गया। अखिल भारतीय दवा विक्रेता संघ के आह्वान पर आज जिले भर की दवा दुकानों को 100% बंद रखा गया। चंद्रपुर डिस्ट्रिक्ट केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन ने ऑनलाइन दवा बिक्री तथा दवा व्यापार में बढ़ती अनियमितताओं के विरोध में यह बंद आयोजित किया। इस संदर्भ में एसोसिएशन के पदाधिकारियों ने बताया कि दवा व्यवसाय वर्तमान में ड्रग एंड केमिस्ट एक्ट 1940 एवं रूल 1945 के अंतर्गत संचालित होता है, लेकिन ऑनलाइन दवा विक्रेता को लेकर अब तक स्पष्ट और प्रभावी कानून लागू नहीं किए गए हैं। केंद्र सरकार द्वारा पूर्व में जारी अधिसूचना का भी प्रभावी क्रियान्वयन नहीं हो सका, जिसके कारण ऑनलाइन दवा बिक्री का दायरा लगातार बढ़ता जा रहा है। उन्होंने कहा कि कोरोना काल के दौरान दी गई अस्थायी अनुमति का दुरुपयोग किया जा रहा है। बिना पर्याप्त नियंत्रण और निगरानी के ऑनलाइन दवा बिक्री बढ़ने से ग्रामीण क्षेत्रों सहित छोटे दवा विक्रेताओं के सामने आर्थिक संकट खड़ा हो गया है। संघ ने यह भी आरोप लगाया कि दवा मूल्य नियंत्रण आदेश 2013 के नियम लागू होने के बाद कुछ कंपनियां बड़े स्तर पर भारी छूट देकर बाजार व्यवस्था को प्रभावित कर रही हैं। इससे पारंपरिक दवा विक्रेताओं का व्यवसाय प्रभावित हो रहा है और प्रतिस्पर्धा असंतुलित होती जा रही है। दवा व्यापारियों ने केंद्र सरकार से ऑनलाइन दवा बिक्री पर सख्त नियंत्रण लगाने, नियमों की प्रभावी अमल बजावनी सुनिश्चित करने तथा दवा व्यापारियों के हितों की रक्षा करने की मांग की है। साथ ही चेतावनी दी गई है कि मांगे पूरी नहीं होने पर आंदोलन को और तेज किया जाएगा। अखिल भारतीय औषधी विक्रेता संघ तथा महाराष्ट्र राज्य केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी 19 मे रोजी आपला भारत बंदचं आवाहन केलं। त्या आव्हानाला आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व केमी बांधव आमचे प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रतिसाद देत आहोत। आमच्या 3 मागण्या आहेत। यामध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अंतर्गत नियम 65 चे संशोधन करून केंद्र शासनाने 2018 मध्ये GSR 17 पारित केला होता। यामध्ये केंद्र शासनाचा या उद्देश असा होता की ऑनलाईन औषधीला भारतात परवानगी द्यावी, परंतु यावर बऱ्याचशा हरकती आल्यामुळे शासनाने हा GR मागेही घेतला नाही किंवा त्या नोटिफिकेशनचं कायद्यात सुद्धा रूपांतर केलं नाही। याचाच गैरफायदा घेऊन बरेचसे डिजिटल प्लॅटफॉर्म ऑनलाईन औषधी विक्री हे देशातनी सुळसुळाट झाला असून या माध्यमातून नशेची औषधी, गर्भपाताची औषधे आणि बऱ्याचशा अशा डुप्लिकेट औषधी ह्या भारतातनी पसरवल्या जात आहे व हे सर्व जनस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून, भारतीय आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक असून आम्ही या GR तातडीने मागे घ्यावा यासाठी वेळोवेळी आम्ही शासनाला आमचे निवेदन दिले, परंतु शासनाने हा GR अजूनपर्यंत मागे घेतला नाही। त्यानंतर कोरोना काळामध्ये शासनाने GSR 220 हा पारित केला होता। यामध्ये शासनाचा उदात्त हेतू होता की क्वारंटाईन पेशंट, अपंग पेशंट, वृद्ध पेशंट यांना या कोरोना काळामध्ये औषधी घरपोच सेवा मिळावी आणि या कायद्याच्या अंतर्गत जिल्ह्यातील ज्यांचे परवाने आहेत त्याच जिल्ह्यात तो घरपोच सेवा देऊ शकतो असा यामधील कायद्याचा एक क्लॉज होता। त्या क्लॉज अंतर्गत हा कायदा पारित करण्यात आला होता, परंतु याही कायद्याचा ऑनलाईन औषधी विक्री करणारे रॅकेट गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात ऑनलाईन औषधी विक्री करत आहेत व या देशाचे जनस्वास्थ्याचे आरोग्य धोक्यात घालत आहे। त्यानंतर मोठमोठे कॉर्पोरेट जे आहेत ते मोठ्या प्रमाणात 20%, 70%, 80% डिस्काउंट देऊन या सर्वसामान्य केमिस्ट बांधवांमध्ये एक स्पर्धा निर्माण करत आहे। या स्पर्धेमध्ये सर्वसामान्य केमिस्ट कुठेतरी भरडला जात आहे। त्यामुळे गावखेड्यात, तालुका पातळीवर जे केमिस्ट आमचे व्यवसाय करत आहेत त्यांना औषध मिळणे दुरापास्त झाले असून या सर्व याच्यातून आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे। तरी आमच्या या 3 मागण्या असून या व्यतिरिक्त बऱ्याचशा अशा मागण्या आहेत। यासाठी आम्ही 20 मे रोजी आम्ही हा बंद पुकारला असून या बंदच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आमच्या मागण्या या शासनापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत। त्यानंतर जर या मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर यानंतर आम्ही बेमुदत बंदचा सुद्धा इशारा शासनाला देत आहोत तुमच्या मार्फत। आणि आमच्या या बंदने जे सर्वसामान्य जनतेचे गैरसोय झाली त्याबद्दल आम्ही संघटनेतर्फे, मी बंटी घाटे अध्यक्ष या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो।